आपली लढाई मुंबईकरांचं आयुष्य सुखी समाधानी आणि आनंदी करण्यासाठी आहे. मुंबईतल्या मराठी माणसासाठी मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, देवेंद्र जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या मुंबईसाठी आणि या महाराष्ट्रासाठी अनेक योजना केल्या. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी मुंबईसाठी जे निर्णय घेतले ते आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून मराठी भाषा असेल, अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचं पुण्य देखील आम्हाला मिळालं. मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो की त्याने तात्काळ त्याला होकार दिला आणि देवेंद्रजींनी त्याचा पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. तुम्ही काय केलं? फक्त मराठी मराठी मराठी. त्यांचा मराठी भाषेचा पुळका खोटा आहे. हे पुतना मावशीचं प्रेम आहे. त्यांना पुळका फक्त महापालिकेच्या तिजोरीचा आहे. महापालिकेच्या तिजोरीचा आहे. राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो माहित ना, तसा यांचा जीव कुठं आहे? मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. आणि म्हणून मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून त्यांनी पाहिलं. अंडी खाऊन झाली तरी पोट भरलं नाही. आता अंडी कापायला निघाले, कोंबडी कापायला निघाले. पण दर वेळेला निवडणूक आली की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव सुरू झाला, असे सुरू होतं त्यांची पोपटपंची. असं फेक नरेटिव्ह पसरवून मुंबई खतरे में आहे, मुंबई खतरे में आहे. पण मुंबई खतरे में कधीच नव्हती. आणि यांचं राजकारण मात्र खतरे में आलेलं आहे. बरोबर आहे ना? आणि म्हणून 2012 साली देखील हीच भीती दाखवून निवडणुका जिंकल्या. 2017लाही तेच केलं. आता निवडणुकीत पुन्हा तीच आवई उठवली आहे. तीच घिसीपिटी रेकॉर्ड सुरू आहे. कॅसेट. त्यांचा स्क्रिप्ट रायटर पण तोच आहे, बदलत नाही. एकदा देवेंद्रजी बोलले होते बदला म्हणून. पण यांच्या संधी साधू स्वार्थी राजकारणाला आता मराठी माणूस भुलणार नाही. मुंबई मराठी माणसाची होती, मराठी माणसाचीच आहे आणि सदैव मराठी माणसाचीच राहील. डबेवाले आता येऊन गेले. हे मुंबई डबेवाल्यांची आहे. ही मुंबई गिरणी कामगारांची आहे. ही मुंबई चाकरमान्यांची आहे. ही मुंबई कष्टकऱ्यांची आहे. ही मुंबई माझ्या गोर गरीब लाडक्या बहिणींची आहे, माझ्या लाडक्या भावांची आहे. आणि म्हणून कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होऊ शकत नाही. मुंबईकरांना आता भावनेचं राजकारण नको आहे, त्यांना विकासाचं राजकारण पाहिजे. भावनेवर तुम्हाला आता निवडणुका जिंकता येणार नाही. तुम्हाला द्यावं लागेल, लोकांना विकास करून दाखवावं लागेल. आणि म्हणून मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नकोत. मुंबईकरांना विकासाचे वारकरी पाहिजे. बदलली आहे परिस्थिती आता. मुंबईकर जनता सुज्ञ आहे. दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स. तर गेला जमाना. काम करणाऱ्यांच्या अशा लोकांच्या हातात मुंबई देणार? ज्यांनी मुंबईची वाट लावली अशा लोकांच्या हातात मुंबई देणार? कधीच मिळणार नाही. एवढे वर्ष मुंबई ज्यांची सत्ता होती तरी सुद्धा मराठी माणूस वसई, विरार, नाला सोपारा, इकडे अंबरनाथ, बदलापूर इकडे का फेकला गेला? याचं उत्तर द्या. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार का झाला? कुणामुळे झाला? याला जबाबदार कोण? याचं उत्तर द्या. मुंबईच्या मेट्रो प्रकल्पात कोणी घातला? याचं उत्तर द्या. मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्टचं वाटावळ, बेस्ट म्हणजे आपली BST, त्याचं वाटावळ कोणी केलं? कोविड रुग्णांच्या तोंडातली खिचडी कोणी खाल्ली? बॉडी बॅग मध्ये पैसे बनवण्याचं पाप कुणी केलं?
गरीब मुंबईकरांच्या घराचं स्वप्न धुळीला कुणी मिळवलं? मुंबईत मोक्याचे भूखंड धनदांडग्यांच्या घशात कुणी घातले? गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं कुणी पुसली? बीडीडी चाळीतल्या रहिवाशांचे हाल कुणी केले? नंतर आपण घरं दिली त्यांना, आपण घरं दिली. पत्रा चाळीतल्या लोकांना देशोधडीला कुणी लावलं? त्यांनी किती करून दाखवलं बघा. कचऱ्यात करप्शन करून दाखवलं, गटारात करप्शन करून दाखवलं, डांबरात करप्शन करून दाखवलं, खिचडीत करप्शन करून दाखवलं, मिठी नदीच्या गाळात करप्शन करून दाखवलं. आम्ही करून दाखवलं. कार्यसम्राट, कार्यसम्राट, हे कार्यसम्राट आहेत. हे मी म्हणेन करप्शन सम्राट आहेत. करप्शन सम्राट किती खाणार, किती खाणार? आणि त्यांची भूमिका करप्शन फर्स्ट आणि आमचं महायुतीचं मुंबई फर्स्ट. हा फरक आहे, हा फरक आहे. आमचं मिशन महाराष्ट्र फास्ट आणि मुंबई सुपरफास्ट हे आमचं मिशन आहे. आणि म्हणून खूप वर्ष मुंबई लुटून खाल्ली तुम्ही. आता तुमची बनवा-बनवी चालणार नाही. तुमच्या जाशामध्ये मुंबईकर येणार नाही. आता फसणार नाही. मराठी माणसाबद्दल बोलता, महापालिकेचे कंत्राट देताना कधीतरी मराठी माणूस दिसला तुम्हाला? का हो प्रभाकरजी, तुम्हाला नाही? त्यांना मराठी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचं पाप कुणी केलं? राहुल इकडे आहे, नाही माहित आहे. आणि त्यांच्या फॉरेन टूरचं मी बोलत नाही, जाऊ दे. जिथे टेंडर तिथे सरेंडर ही भूमिका त्यांनी घेतली. जिथं टेंडर तिथं सरेंडर ही भूमिका तुमची कायम राहिली आहे. त्यांच्या किचन कॅबिनेट मधला चंपकलाल कोण आहे? पत्रकारांनो जरा शोध पत्रिका घ्या, जरा शोधा.